ठीक है. This call is now. चला टेक्स्टबुक दिसते माझं. थांबा मी एंटायर स्क्रीन शेअर करते म्हणजे मी स्क्रीन पटपट स्विच करेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नको व्हायला. आज एवढं मस्त स्मूथ इंटरनेट चाललंय ना मुलांना. आय एम फीलिंग सो हॅपी. चला बघा, चेंज इन डायमेन्शन इज नोन ॲज, हे वाले जे क्वेश्चन्स आहेत ना एमसीक्यूज वगैरे, परत हे वाले, सो तुम्ही करू शकता. बघा, डिफाईन इलास्टिसिटी, व्हॉट इज डू यू मीन बाय डिफॉर्मेशन, हे सगळं जे आहे ना आपण, हे बघा डिफाईन पॉइझन्स रेशो वगैरे, ह्याच्यामध्ये ते जे काय काय हे जे दिसतात ना इलास्टोमीटर आणि हिस्टेरेसिस वगैरे, इलास्टिक हिस्टेरेसिस वगैरे, त्याचे क्वेश्चन आन्सर्स मी तुम्हाला जे लिंक देईल त्याच्यामधून तुम्ही करू शकता. म्हणजे ते काही एवढं अवघड नाहीये, तुम्हाला समजून जाईल. तरी पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही समजलं ना, त्या नोट्स मधून पण नाही समजलं तर तुम्ही मला नक्की डेफिनेटली नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. हे बघा, डिस्टिंग्विश बिटवीन यंग्स मॉड्युलस अँड बल्क मॉड्युलस आणि तिघांमधला फरक, तिन्ही मॉड्युलस मधला काय फरक आहे वगैरे. सो ऑल दिस क्वेश्चन्स आर इझी. हे बघा, स्टेट हुक्स लॉ, व्हॉट इज फ्रिक्शन, हे सगळं आपलं झालेलं आहे. ठीक आहे. सो डिरेक्टली आपण काय करूया, हे करूयात. क्वेश्चन नंबर बघा, याच्यामध्ये 13 न्यूमेरिकल्स आहेत, तर ऑब्व्हियसली आज 13च्या 13 होणार नाहीत. ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही मुलांनो, एक सेकंड, मी सांगितलेलं होतं की तुम्ही स्वतःहून हे सॉल्व्ह करा आणि मग आज आपलं आयदर तुमचे मी डाऊट सॉल्व्ह करेल ह्या न्यूमेरिकल्स मधले, किंवा मग मी माझ्या मनाने रँडमली कोणते पण क्वेश्चन सॉल्व्ह करेल. तर सांगा, कोणी सॉल्व्ह केले तर कोणाला डाऊट्स आलेत का? अच्छा, कोणी कोणी सॉल्व्ह केलं, ट्राय केलं सॉल्व्ह करायला, कोणी कोणी सॉल्व्ह केली एक्सरसाइज, खरं खरं सांगा. कोणीच नाही. ठीक आहे, मग चला मी अच्छा जयेशने केलं. जयेश, मग तुला कोणत्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे का? नंतर सांगतो मॅम, अजून बाकीचे केले नाही सॉल्व्ह. बरं, ठीक आहे. चला मग आता मी सध्या तर मला जे गणित कठीण वाटतात ती करते. ठीक आहे. कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, म्हणजे आपल्याला म्यू एस काढायचं आहे, ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास 50 kg placed on horizontal table pulled by the attaching spring balance. The force is increased gradually. It is observed that object just moves when spring balance shows 50 Newton. स्ट्रेट फॉरवर्ड ह्याच्यामध्ये बघा पटकन आता मी, अच्छा ठीक आहे, मी स्क्रीन शिफ्ट तर करू शकते ना. चल बघा काय काय दिलंय, पटकन लिहा. तर आपला नेहमीचा फॉर्मॅट, आपण काय करणार, आधी डेटा लिहिणार. तर डेटामध्ये आपल्याला काय दिलंय, फोर्स 50 न्यूटन दिलेला आहे. अजून काय दिलंय, हे बघा, फोर्स 50 न्यूटन, मास दिलेलं आहे 50 kg आणि म्यू एस काढायचं. आपलं म्यू एस चं सूत्र आठवते ना तुम्हाला मुलांना? हे बघा, हे म्यू के चं सूत्र आहे, सेमच आहे तसे म्हणा. हे बघा, म्यू एस एफ एल अपॉन यू एन, स्ट्रेट फक्त भागाकार करायचंय. तर मास किती होतं, मास पण 50च आहे ना, मास किती केजी आहे, हा मास पण 50च आहे, दोघं पण 50-50 आहे. राईट. टू फाइंड म्यू एस, फॉर्म्युला काय आहे आपला, फॉर्म्युला काय आहे, म्यू एस इज इक्वल टू एफ अपॉन नॉर्मल रिएक्शन, राईट. सो सोल्युशन, म्यू एस इज इक्वल टू एफ किती आपलं, सध्या मी ना एफ अपॉन एन चा फॉर्म्युला काय होणार, नॉर्मल रिएक्शन ती एमजी एवढी असेल. सो 50 अपॉन 50 इंटू जी ची व्हॅल्यू मी 10 घेते मुलांना. ठीक आहे. सो 50-50 कॅन्सल,
सो ऍक्च्युली त्यांनी 9.8 चला बरं ठीक आहे 9.8च घेऊयात. सो एक्झॅक्ट आपलं सेम टू सेम आन्सर येईल. सो आन्सर आला 1/9.8. सो यू नो दॅट आपण ह्याला कसे लिहू शकतो? 10/98. तर डिवाइड करून बघा मग ह्याला 10 ला 98 ने. मग 98 झिरो जा 0, 10 उरला. परत इथे पॉइंट 100 झाला. डिवाइड करा पुढे, सेम टू सेम जे बुक मध्ये दिले ते तुम्हाला आन्सर भेटेल 0.102. राईट. आता मुलांनो ह्याला काही युनिट नसतं बरं का, कारण हे सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे. त्याच्यामुळे ह्याला बघा काही युनिट नाहीये पुस्तकामध्ये पण दिसतंय. नो युनिट. किलोमीटर, मीटर, ग्रॅम, बीम ह्याला काही युनिट नसतं. सो डोंट राईट द युनिट. सो फर्स्ट क्वेश्चन वॉज व्हेरी सिम्पल. आता पुढे काय दिलंय? 37 kg आणि स्टॅटिक फ्रिक्शनचा कोइफिशियंट दिलंय आणि फोर्स विचारलाय. सेम टू सेम फॉर्म्युला वापरायचंय. फक्त काय करणार आता तुम्ही? फोर्स विचारलाय ना मुलांनो, तर हे फोर्स काढण्यासाठी म्यूएस आणि एन ला मल्टिप्लाय करावं लागेल. तर ते पण इझी स्ट्रेट फॉरवर्ड करायचं, म्हणजे नुसतं ह्याचा गुणाकारच करायचा आहे. 30 kg आणि हे 0.3 आणि ह्याची व्हॅल्यू घ्या 9.8 जी ची व्हॅल्यू, म्हणजे 37 इंटू 9.8 इंटू 0.3 तिघांचं मल्टिप्लाय केलं की तुम्हाला हे आन्सर मिळेल. चेक करून बघूया आपण. थांबा, इथल्या ते फक्त आन्सर बरोबर येते का चेक करूयात आपण. बाकी प्रोसिजर तुम्हाला माहितीच आहे. काय काय होतं? 37.3 आणि 9.8. सो 37 इंटू, तुम्ही कॅल्सी नाही वापरायचा बरं का, मी तर आन्सर चेक करायला आपला वेळ नको जायला म्हणून करते. 0.3 इंटू 9.8, कारण तुम्हाला एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर नाही मिळणार. हा दिसते इथे खाली उत्तर 108.78. तर आपलं इथे काय आन्सर दिलं? येस, 108.78 च्या ऐवजी त्यांनी 8 लिहिले. दॅट्स इट. माहितीये ना तुम्हाला, सेकंड प्लेस पर्यंत जर व्हॅल्यू असेल आपण त्याचा अप्रॉक्सिमेट करून लिहू शकतो. हा काय म्हणाला बेटा? राउंडिंग अप. हा येस, राउंड ऑफ केलेले त्यांनी अप टू फर्स्ट डेसिमल प्लेस. अ बॉडी ऑफ मास 37 kg रेस्ट. आता इथे बघा म्यू एस आणि म्यू के काढायचंय. सिमिलर फॉर्म्युलाज. 37 kg एम दिलेला आहे. ऑन रफ हॉरिझॉन्टल सरफेस द मिनिमम हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू जस्ट स्टार्ट. इथे फोर्स दिलेला आहे. अगेन सेम मगाशी पहिलं गणित होतं त्याच पद्धतीने म्यू एस काढायचंय, दोघांना डिवाइड करून. हे बघा एफ अपॉन एन करून. ठीक आहे. आणि परत काय विचारलेलं आहे? In order to keep the body moving with constant velocity, force of 43 Newton is needed. आता हा फोर्स कशासाठी आपल्याला पाहिजे? त्याला मूव्ह करत ठेवण्यासाठीचा. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन? मग पहिल्या केसमध्ये हा वाला फोर्स वापरणार डिवायडेड बाय mg. सेकंड केसमध्ये हा वाला फोर्स वापरणार डिवायडेड बाय mg. सो तुम्ही बघू शकता 68 चं 43 झाले, म्हणून फायनल व्हॅल्यूज पण बघा की 188 आहे आणि ही नुसती 118 आहे. तर सेकंड केस मध्ये फोर्स कमी आहे म्हणून ह्याची व्हॅल्यू पण कमी झालेली आहे. सो सेम स्ट्रेट सिमिलर वाला क्वेश्चन. ठीक आहे. तर काय त्याच्यात अवघड नाही. तर हे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनचे 3 गणित बघितले आपण, इझी व्हॅल्यू होती. त्याच्यानंतर अ वायर गेट स्ट्रेच बाय 4 मिलीमीटर ड्यू टू सर्टन लोड. अच्छा, त्याच्यानंतर मग काही लोड लावले म्हणून ती 4 मिलीमीटरने वाढली, म्हणजे एक्स्ट्रा 4 मिलीमीटर प्रोड्यूस झालं. इफ द सेम लोड इज अप्लाइड टू वायर ऑफ सेम मटेरियल विथ हाफ लेंथ अँड डबल डायमीटर ऑफ द फर्स्ट वायर, व्हॉट विल बी द चेंज इन इट्स लेंथ? आता हे वाला जे सम आहे ना, चला हे प्रॉपरली सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. आता मुलांना जसं मी तुम्हाला शिकवलेलं आहे, काय करायचं? तोडून तोडून लिहायचं. म्हणजे मी काय म्हणते, हे बघा इथे घेतला मी क्वेश्चन, तोडून तोडून ह्याच्या व्हॅल्यू किमती लिहिल्या तर काय होईल तुम्हाला ते जास्त समजेल.
बघा काय दिलेलं आहे, एक वायर आहे, डेटामध्ये आपण लिहूयात. बघा फर्स्ट केस आधी आपण लिहूयात आणि इथे लिहूया सेकंड केस. आज माझं पेंटॅब व्यवस्थित चालतंय, मला किती बरं वाटतंय मुलांना, फटाफट मला लिहिता येतंय जसं नोटबुक मध्ये पेनाने लिहितो. पहिलं काय दिलंय, स्मॉल एल घेऊया ह्याच्यासाठी. कितीने लेंथ वाढली ना, 4 mm. ठीक आहे. आणि समजा मुलांना आपल्याला ती दिलेली नाहीये, आपण इनिशियल वायरची लेंथ जी आहे ना, अच्छा ही एक काम करूया, फर्स्ट केस आहे ना, लेंथ वाढलेली लेंथ L1 घेऊया आणि वायरची ओरिजिनल लेंथ कॅपिटल L1 घेऊया. ठीक आहे. आता सेम लोड इज अप्लाइड, म्हणजे फोर्स इथे सेम आहे, आपला F1 जो लावलाय तो सेम आहे. F1 आणि F2 हे दोघं जण सेम आहेत, फोर्स जे अप्लाय लावलेले आहेत ते. इफ द सेम लोड इज अप्लाइड टू अ वायर ऑफ सेम मटेरियल विथ हाफ ऑफ द लेंथ, कळते तुम्हाला, L2 जो आहे आता वायरचा तो पहिल्या वायरच्या हाफ आहे, कळते तुम्हाला, राईट. म्हणून मी ह्याला नाव दिलेलं. मग L2 नवीन वायर जी आहे आता ती हाफ आहे पहिल्या वायरच्या, म्हणून बघा 1/2 L1 लिहिलं मी. बघा हाफ ऑफ द लेंथ अँड डबल द डायमीटर, म्हणजे पहिल्या वायरची डायमीटर जर सपोज आपण ती घेतली D1 आणि मग ह्याची काय होणार आहे, आपला D2 जो आहे तो डबल आहे पहिल्या वायरच्या, 2 of D1. देन व्हॉट विल बी द चेंज इन इट्स लेंथ, म्हणजे आपल्याला काय काढायचंय, छोटावाला L2 काढायचा आहे. वायर मध्ये जो आहे तो किती बदल होईल. आता ह्याच्यासाठी मुलांनो काय करणार आपण, या दोघांमध्ये काय रेशो असेल, काय करणार आपण, तर बघा बुक मध्ये जा. इथे बुक मध्ये जा, लेंथ आणि डायमीटर ह्याच्यामध्ये फरक पडतोय ना, म्हणजे पॉइझन्स रेशो, लेंथ आणि डायमीटर दोघांचं रिलेशन दाखवणारा पॉइझन्स रेशोच आहेत. पॉइझन्सने सांगितलं ना की जर लेंथ वाढत असेल तर डायमीटर कमी होते, हे आपण बघितलेलं होतं. तर पॉइझन्स रेशोचा फॉर्म्युला. अच्छा तुम्ही ग्रुपमध्ये कोणीच काल थांबा, ग्रुप ओपनच आहे माझ्या इथे. हा इथे ग्रुपमध्ये काल कोणी फोटो नाही टाकला, मी नुसतं मुलांना फॉर्म्युलाचा फोटो टाकलेला सांगितलेला. हा हे भावेशने, हो भावेशने तुमचा बहुतेक सिलेबस टाकलाय. नाही त्याने काय टाकलंय, त्याने आडवं टाकलंय, ते मला नीट दिसत पण नाहीये. मॅम हा त्याने फॉर्म्युले फॉर्म्युलाच टाकलेत. हा फॉर्म्युलाच टाकलेत, फक्त भावेशनेच फॉर्म्युलाच टाकले जे मी तुम्हाला करायला सांगितलेलं. तुम्ही कोणी होमवर्क, किती छोटासा होमवर्क होता तो पण नाही तुम्ही टाकलाय मुलांना. आय एम नॉट हॅपी अबाउट इट. हा हे दिसते तुम्हाला, पॉइझन्स रेशो, lateral strain upon lateral strain upon linear strain. So small d, capital D, small l, capital L, म्हणजे डायमीटर वायरची किती कमी झाली ओरिजिनल डायमीटर पेक्षा, आणि किती वायर मध्ये चेंज आलाय ओरिजिनल लेंथ पेक्षा, राईट. सो स्मॉल एल इज द ओरिजिनल लेंथ ऑफ वायर and delta L is the increase or decrease in length. तर इथे त्यांनी काय केले, डेल्टा लिहिले, पण इथे सबस्टिट्यूट करताना गडबड केलेली, ते आपण बघितलेलं होतं. सो आपल्याला ना आता मुलांना मटेरियल सेम असलं ना, मटेरियल जर सेम असेल तर हे सेम टू सेम राहतं बरं का. हे वाला जे आहे ना तुमचं सिग्मा पॉइझन्स रेशो जो आहे तो सेम मटेरियल साठी सेम राहणार. इथे दिसतंय तुम्हाला, म्हणून स्टीलचा नेहमी सेम असेल पॉइझन्स रेशो, कॉपरचा नेहमी सेम असेल. तर आपल्याला आता हा फॉर्म्युला वापरायचा आहे, D/D L/L. आता नीट बघा इथे. मग आता इथे काय करूयात, चेंज इन डायमीटर आपण छोटा D1 घेऊयात, राईट. ओरिजिनल डायमीटर कॅपिटल घेऊया, चेंज इन डायमीटर D1 घेऊया. सेम इथे ओरिजिनल डायमीटर आणि छोटी वाली चेंज इन डायमीटर आपण ह्याला D2 घेऊया. मग आता काय सांगितलेलं आहे आपल्याला की डायमीटर जे आहे
डायमीटर मध्ये किती बदल झालाय काय नाही झालाय ते आपल्याला काही त्यांनी सांगितलेलं नाही. फक्त काय सांगितलेलं वायरच्या लेंथ मध्ये किती चेंज झालेला ते सांगितलेलं होतं. आता मुलांनो एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जो फोर्स आपण अप्लाय केलेला आहे त्या फोर्समुळे काय होणार आहे, डायमीटर कमी होणार आहे. पण फोर्स लावल्यावरती सेम प्रपोर्शन मध्ये डायमीटर कमी होईल. तर सगळ्यात आधी आपलं सिग्माचा फॉर्म्युला लिहून घेऊयात. सिग्माचा फॉर्म्युला काय होता आता जस्ट आपण बघितला, स्मॉल डी बाय कॅपिटल डी, राईट, आणि स्मॉल एल बाय कॅपिटल एल, करेक्ट आहे. स्मॉल डी बाय कॅपिटल डी, स्मॉल एल बाय कॅपिटल एल. म्हणजेच आपल्याला काय भेटणार आहे मग, छेदाचा छेद अंश, सो डेल वरती आणि इथे हे वाला असं वाला डीएल. तर आता हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये बघा डी ची जी प्राइस आपल्याला दिलेली आहे, पण स्मॉल डी मध्ये किती चेंजेस होतील तर ते आपण काय मानायचं की सिमिलर प्रपोर्शन मध्येच चेंज होईल, त्याच प्रमाणामध्ये त्या दोघांमध्ये चेंज होईल. कारण आपण काय केलेलं आहे, सेम मटेरियलची वायर घेतली आणि सेम फोर्स लावते. ठीक आहे, बघा व्हॉट विल बी द चेंज इन इट्स लेंथ. आधी काय सांगितलेलं आहे की इफ द लोड इज अप्लाइड टू वायर सेम मटेरियल विथ हाफ ऑफ द लेंथ अँड डबल द डायमीटर ऑफ द फर्स्ट वायर. चला ट्राय करून बघूयात, सॉल्व्ह करूयात. तर ह्याला पण हाच फॉर्म्युला येणार, पण आता हा फॉर्म्युला दोघांसाठी आपला मॉडिफाय होणार. सिग्मा दोघांचा सेम आहे, पण इथे येणार D1L1, इथे पण येणार हे D1L1, आणि इथे काय येणार, सिग्मा इज इक्वल टू स्मॉल D2L2, आणि खाली काय येणार, कॅपिटल D2L2. मग काय आता हे दोघं पण आपले सेम असणार आहे, सेम मटेरियल आहे म्हटल्यावरती सिग्मा दोघांचा सेम. मग आपण इथे मग काय लिहिणार, दोन्ही बघा दोघांच्या लेफ्ट हँड साइड सिग्मा सिग्मा सेम आहेत, म्हणून दोघांच्या काय होणार, राईट हँड साइड आता सेम होणार. सो वी कॅन राईट D1L1 अपॉन D1 स्मॉल L1 इज इक्वल टू D2L2 अपॉन कॅपिटल D2L2. तुम्हाला माहितीये मुलांनो, आता वायरची जी जसं बघितलेलं लेंथ वाढल्यावर व्हॉल्यूम कमी होते. आता ठीक आहे, सध्या आपण काय करूयात, ज्या ज्या किमती माहितीयेत आपल्याला त्या सबस्टिट्यूट करून घेऊयात. आता स्मॉल D1 आणि D2 बद्दल काय दिलेलं नाही, सध्या मी त्याला तसंच ठेवते. L1 ला पण मी तसंच ठेवते. लेफ्ट हँड साइड आपली जशीच्या तशी ठेवा, D1 L1, ठीक आहे, सध्या तशीच ठेवा. आता इकडे राईट हँड साइडला D2 ला तसंच ठेवा. L2 आपलं काय आहे, हाफ ऑफ L1 आहे, राईट. D2 काय आहे आपला, बघा इथे तुम्हाला दिसतोय 2D1 आहे, आणि L2 तर आपल्याला काढायचंच आहे. मग तुम्ही बघू शकता L1 कॅन्सल, राईट, D1 कॅन्सल. डायमीटर बद्दल काय करणार तुम्ही, चेंज इन डायमीटर, दोघांच्या चेंज इन डायमीटर म्हणजे मुलांनो कितीने ती रिड्यूस होते डायमीटर असं विचारलेलं आहे तुम्ही. आता फोर्स सेम लावल्यामुळे डायमीटर मध्ये जो बदल येणार आहे तो पण सेमच होईल असं आपण मानून चालूया. सो वी कॅन राईट बिकॉज ऑफ द सेम फोर्स चेंज इन डायमीटर जो येईल तो पण सिमिलरच असेल. लेंथला त्यांनी हे केलेलं आहे, डायमीटर बदल म्हणतोय बरं का आपण, डायमीटर मधला बदल आपण म्हणतोय. तर लेट्स सी, इवन मी हे क्वेश्चन सॉल्व्ह पहिल्यांदाच करते तुमच्या बरोबर, म्हणजे ह्या वर्षी. सो बघूयात आपण काय येते आपला आन्सर. लेट्स ट्राय. सो हा जर आपण कट केला, तर काय आलं आपल्याकडे, आता राहिलं काय, 1/L1, इथे लिहिते मी 1/L1 इज इक्वल टू, हे बघा 1/2 आणि इथे पण अपॉन 2, हे होणार मग 1/4, राईट. हे मल्टिप्लाय होणार छेद आणि अंश इथला,
आणि इथे काय आलं 1/L2. दोन्ही साईडचा व्यस्त काढा. दोन्ही साईडचा जर तुम्ही व्यस्त काढला तर आन्सर काय येईल मग? L1 इज इक्वल टू 4L2. तर आता L1 ची किंमत ऑलरेडी दिली आपल्याला. किती दिलेली आहे? 4 mm. किंमत ठेवा. किती आला आन्सर मग? 4 mm अपॉन इकडचा इकडे गेल्यावर 4. सो किती आला आन्सर? मुलांनो, आन्सर किती आलं? अरे सिंपल से कॅल्क्युलेशन होतं ना. किती आला आन्सर? हे सम जयेश तू ट्राय केलेलंच हे सम? नाही मॅम. हे सम तू ट्राय नव्हतं केलं? सिंपल आहे ना. आता इथे सांगा किती आला आन्सर मग? 4 mm ला इथे, अच्छा एक मिनिट, आपण काय गडबड तर नाही केली? D1 आणि D2. 2D2. अच्छा एक सेकंड हा मुलांनो. इथे काय होणार माहितीये का? येस, इथे जो डायमीटर डबल केल्यामुळे डायमीटरच्या त्या ह्याच्यामध्ये पण तेवढ्याच प्रपोर्शनने चेंज होणार. थांबा, इथे आपण डिरेक्टली D1 आणि D2 सेम नाही ठेवू शकत. बघा कळते तुम्हाला? आधी काय होतं? डायमीटर किती होती? आधी जेवढी होती त्याच्या डबल आहे, राईट? पण लेंथ अर्धी केली आहे, तर डायमीटर मध्ये जो बदल होईल तो पण ऑलमोस्ट डबल होईल बदल. मग इथे काय येणार माहितीये? इथे काय होणार? डायमीटर मध्ये जो बदल झालाय, आपली जी डायमीटर मध्ये जो बदल झालेला आहे, लेंथ अर्धी केली आहे ना, बल तेवढंच ठेवलेलं आहे. तर इथे हा वाला जो आपला D1 आणि D2 चं जे रिलेशन आहे बघा, डबल द डायमीटर. डायमीटर आपण जे आहे ते डबल केली आणि फोर्स आपण तेवढाच लावलेला आहे. याचा अर्थ आपला जो D1 आहे, D1 ह्या साईडला होता ना आपला, आपला जो D1 आहे त्याच्यामध्ये काय होणार? इथे हाफ करावं लागेल आपल्याला. इथे ऍक्च्युअली डबल केल्यामुळे D2 पण आपला, D1 आपला जो आहे तो 2D2 होणार. म्हणजे D1 इज इक्वल टू 2D2 होणार. मग इथे D1 च्या ऐवजी ह्या साईडला येणार 2. ह्या साईडला येणार 2D2 ठेवल्यावरती मग हा D2 कॅन्सल होईल इथून. मग इथे 2 राहील ऍक्च्युअली मध्ये. थांबा, इथे 2 राहील. मग आता कॅल्क्युलेशन्स करा. थांबा, मी ह्याला थोडं खाली शिफ्ट करते. मग आता ह्याच्या व्हॅल्यूज ठेवा. सो इथे येणार L1 अपॉन 2 इज इक्वल टू 4L2. तर L1 अपॉन 4 L1 ची किंमत ठेवली, इथे 4 आणि इथे L2. 4 कॅन्सल आणि मग आपली L2 ची प्राइस काय आली? हाफ म्हणजे 0.5 L2. तर आपलं किती आलं? 0.5 मिलीमीटर, राईट? बुक मध्ये आन्सर चेक करा. व्हॉट विल बी द चेंज इन इट्स लेंथ? लेंथ मध्ये कितीने बदल होईल? हाफ मिलीमीटरने. आधी कितीने बदल झालेला? 4 मिलीमीटरने. आता हाफच मिलीमीटरने होईल. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन. हा 0.5 मिलीमीटरच आहे बघा आन्सर. कॅल्क्युलेट द वर्क डन इन स्ट्रेचिंग अ स्टील वायर. वर्क डन काढायचे आपल्याला. वर्क डन पण आपण मगाशीच केलेलं आहे. आय मीन फॉर्म्युलाज मध्ये आपण काल रिवाइज केलेलं होतं. चला आता मी तो क्वेश्चन इथे घेते. मुलांनो, जे मुलं मला ऐकतात अनम्यूट करा. अनम्यूट करा आणि येस मॅम म्हणा. बस, दॅट्स इट. येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. बस 3च मुलांचा आवाज आला मला. हँड रेज करा, मोबाईलचा हँड रेज करा जे जे ऐकतात मला.
जयेश, उज्ज्वला, अमृता, प्रशांत, पाटील नावानी ज्यांनी जॉईन केलंय. बाकी सगळेजण ऐकत नाहीत. प्रथमेश, प्रद्युम, ओम, तुम्ही लोकांनी हँड रेज नाही केला, ह्याचा अर्थ तुम्ही दुसरंच काय काय करताय का? प्रथमेश अनम्यूट कर. ओम अनम्यूट कर. प्रद्युम, भावेश, अच्छा भावेशने पण हँड रेज केलाय. भावेश ऐकतोय. ओम, प्रद्युम आणि प्रथमेश काय माहिती काय करतात? मीटिंग चालू ठेवून ते काय करतात काय कल्पना नाही. बरं ठीक आहे, चला आपण आपलं काम करूयात. सो आता बघा, कॅल्क्युलेट वर्क डन इन स्ट्रेचिंग स्टील वायर. तर अशी सिलिंगला अशी स्टील वायर अडकवली असेल, तिला खाली असा लोड लावला असेल. आता ही स्टील वायर खेचण्यासाठी, स्ट्रेच करण्यासाठी किती वर्क डन होतंय ते आपल्याला काढायचंय. बघा, स्टील वायर ऑफ लेंथ 2 मीटर, म्हणजे आपल्याला डेटामध्ये काय दिलंय, कॅपिटल एल वायरची लेंथ किती दिलेली आहे, 2 मीटर. क्रॉस सेक्शनल एरिया, वायरचा एरिया पण दिलेला आहे. ते डायरेक्ट एरिया दिलाय ते बरी गोष्ट झाली. 0.0225 मिलीमीटर स्क्वेअर आहे मुलांनो. मग आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल ह्याला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायला? 0.0225 इंटू 10⁻⁻6. आठवते लास्ट टाइम पण आपण केलेलं, कारण मिलीमीटर मध्ये एम दोन वेळा आहे ना, तर एका मिलीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायला अपॉन 1000 आणि इथे पण अपॉन 1000, राईट. मग त्याचा अर्थ 10⁻³ दोन वेळा, मग 10⁻⁻6 झालं. हे लास्ट टाइम पण आपण एकदा गणितात केलेलं. वेन लोड ऑफ 100 न्यूटन, 100 न्यूटन काय दिले सांगा बरं? 100 न्यूटन ही कशाची किंमत दिली? येस, फोर्स 100 न्यूटन दिलाय. इज स्लोली अप्लाइड टू इट्स फ्री एंड्स. यंग्स मॉड्युलस म्हणजे आपल्याला y दिलेला आहे, तो किती दिलेला आहे? आता हे 10⁻11 आहे, हे कॉपी पेस्ट करताना असं होतं. 2 इंटू 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय काढायचंय? कॅल्क्युलेट द वर्क डन. सो आपल्याला काढायचंय टू फाइंड W. तर आपला फॉर्म्युला काय होता? हे सिमिलर क्वेश्चन आपण त्या दिवशी म्हणजे चॅप्टर शिकता शिकताच आपण केलेला होता. आठवते तुम्हाला? W इज इक्वल टू हाफ into काय होत? friction into लोड इन, extension. येस, लोड इंटू एक्सटेन्शन, राईट. सो लोड इंटू एक्सटेन्शन. तर आपण नंतर मग ह्याला मॉडिफाय केलेलं होतं, राईट. लोड म्हणजे आपण किती त्याला फोर्स लावला, FL होतं ना, स्मॉल FL, राईट. सो W इज इक्वल टू हाफ कॅपिटल F स्मॉल L. पण आता इथे आपल्याला स्मॉल L दिलेला नाहीये, म्हणून आपण आठवते यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला रिसबस्टिट्यूट केलेला होता बघा. सो F आणि स्मॉल L आपल्या ह्याचा, त्या दिवशीच आपण हे केलेलं होतं, सिमिलर वालं, एक्झॅक्ट सिमिलर वालं गणित आपण पुस्तकामधून केलेलं होतं. चुकीची स्क्रीन शेअर केली मी, म्हणजे मला एंटायर स्क्रीनच शेअर करायचे होते, फक्त बुक शेअर झालं. मी हळू थोडस बोलली तरी ऐकायला येतं मुलांना? येतं मॅम. हो मॅम. अच्छा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कुठे गेलं आपलं? येस, हे बघा, हे वर्कडनचं आपलं लोड इंटू एक्सटेन्शन यूज केलं आपण, पण आपल्याला स्मॉल एल ची व्हॅल्यू माहिती नाहीये, म्हणून आपण काही यंग्स मॉड्युलस वालं सूत्र सबस्टिट्यूट केलेलं होतं. यंग्स मॉड्युलस दिलाय ना पण आपल्याला, तर कुठे केलं ते? हे बघा, YF इज इक्वल टू YAL अपॉन L. तर हे पण एक फॉर्म्युला होता आपल्याकडे, आणि अजून एक वायचा पण फॉर्म्युला होता बघा, FL बाय AL. तोच फॉर्म्युला आहे म्हणजे. सो व्हॉट वी कॅन डू, वी डोंट नो L ना. L साठी आपण जर सूत्र बनवले छोट्या L, तर काय बनेल? कॅपिटल FN अपॉन YA, राईट. कॅपिटल FL अपॉन YA, राईट. छोट्या Lचं सूत्र ठेवलं आपण.
मग काय आता ह्याच्यातल्या तर सगळ्याच व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. चला पटापट कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करा. चला मला सांगा. फोर्स 100 आहे, परत इथे पण 100, वायरची ऍक्च्युअल लेंथ 2 मीटर आहे, खाली यंग्स मॉड्युलस 2 × 10⁻11 आहे आणि एरिया किती दिलेला आहे 0.0225 × 10⁻6. मुलांनो तुम्ही कॅल्क्युलेशन करताय की मी करू? चला मीच करून दाखवते. सिंपल सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन कसे करायचे. आधी स्क्रीनशॉट काढा ह्याचा, कारण मी खाली स्क्रीन स्क्रोल करणार आहे. काढला स्क्रीनशॉट? स्क्रीनशॉट काढला मुलांनो? अरे सांगा तर. काढला मॅम. स्क्रीनशॉट काढला ना? हा हो. हो चला मॅम. आता सोप्या पद्धतीने ना कसं करायचं ते पटपट सांगते तुम्हाला. बघा सगळ्यात आधी तर अरे हा हे बघा सगळ्यात आधी तर आपला हा 2 आणि 2 कट झाला, राईट? आता नीट बघा ह्याच्यामध्ये सगळं होतंय कसं. हे 1/2 ला तसंच ठेवा सध्या, आणि ह्या 2 आहेत ना ह्याला आपण काय लिहू शकतो 10⁻4. आता हे बघा हे इथे जे आहे त्याला पण असं सध्या ठेवा 0.0225 आणि हे बघा 11 + 11 आणि हे -6 किती आलं? 11 मधून 6 गेले, किती उरले मुलांना? 5, राईट? त्या 5 मधले पण इथले 5 आणि इथले 4 बघा ते कट झाले, वरती फक्त 1 उरला, खालचं 2 जसंच्या तसं, आणि इथे नुसतं 10 उरतील, पॉवर 1च राहील, इथे नुसते 10 उरतील, राईट? आणि ते 10 ला गुणून मग हा पॉइंट शिफ्ट केल्यावरती तुमच्याकडे येईल 0.225 आणि ह्याला आता जर तुम्ही मल्टिप्लाय केलं 1/, तर बघा 0.225 225 ची डबल, 225 चा डबल किती होईल? 450. हो मॅम. राईट? येस. सो आता 450 साठी बघा पॉइंट कुठे जाईल, पण हे 5 दुनी 10, अच्छाला गेल्या 1, बे दुनी 4 आणि 1 5 आणि बे दुनी 4, पॉइंट इथेच इथल्या इथेच राहणार आहे. सो 0.450. आता ह्याला जर तुम्ही काढत बसला तरी लॉकटेबल न वापरता पण हे पण बनेल, हे इझी आहे मुलांना. बघा ह्या पॉइंट काढून आपण वरती काय करू शकतो 3 शून्य टाकल्या, मग हे किती झालं 1000/450, राईट? 1000/450 झालं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये शून्याची किंमतच नसते, तर पॉइंट फक्त आपण हे करू शकतो, म्हणजे हा 0 कट, तर ऍक्च्युअली ते 100/45 करा. मग इथे 100 ला 45 ने भागा, तर 45 दुनी किती होणार? 45 दुनी किती होणार मुलांना? 90. येस. उरले 10. आता वरतून घ्यायला काहीच नाहीये म्हणून इथे घेतलं, पॉइंट टाकला, परत 45 दुनी 90, असंच होत 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 जाणार आहे, राईट? तर आन्सर बघूया काय आपलं बरोबर आलंय का आन्सर. 2.2222 येते, जूल्स मध्ये येईल. सो लेट्स चेक. येस, दिसते 2.2222 जूल. तर आलं आपलं उत्तर मग. सो W = 2.222 जूल्स. ऍक्च्युली ट्रिपल पर्यंत लिहायची गरज नाही, हा डेसिमल नंतर 2 प्लेसेस पर्यंत उत्तर लिहिलं तरी पण चालतं आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये. ठीक आहे, चला तर हे गणित झालं आपलं सोडवून. आता पुढचं सॉलिड मेटल स्फिअर ऑफ व्हॉल्यूम. इथे लेंथशी संबंध होता, इथे आता व्हॉल्यूमशी संबंध आहे मुलांनो. दॅट मीन्स वी आर टॉकिंग अबाउट आयदर व्हॉल्यूम स्ट्रेस और व्हॉल्यूम स्ट्रेन. ठीक आहे, बघूया. इज ड्रॉप्ड
in an ocean where water pressure is 2 into 10 raised to 7 Newton per meter square. Calculate change in the volume of sphere if bulk modulus. Yes. स्ट्रेट फॉरवर्ड गणित आहे. मी ह्याला पूर्ण सॉल्व्ह नाही करत बसत मुलांनो. काय काय दिलंय बघूयात. बघा मी ना ह्याला क्वेश्चनला इकडे घेते. काय काय दिलंय फक्त ते लिहून सांगते. बाकी कॅल्क्युलेशन तुम्ही करा. स्ट्रेट अवे फॉर्म्युला मध्ये फक्त किमती ठेवायच्यात. अजून काहीच नाहीये त्याच्यामध्ये. कारण आपल्याला आता क्लास संपायला थोडासाच वेळ लागलाय राहिलाय. सगळी गणित सोडवत बसलो तर आपलं होणारच नाही मग. हा बघा काय काय दिलंय पटपट लिहूयात. व्हॉल्यूम दिलेली आहे. ओरिजिनल व्हॉल्यूम दिलेली आहे बघा ह्याची. कॅपिटल व्ही दिलाय याचा अर्थ 0.31 मीटर क्यूब. परत ड्रॉप इन अन ओशन प्रेशर दिलेलं. प्रेशर दिले मुलांना न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे पी दिलेलं आहे प्रेशर 2 into 10 raised to 7 न्यूटन. अगेन हे कॉपी पेस्ट मध्ये असं झालंय पण ते 2 raised to 10 raised to 7 आहे. कॅल्क्युलेट चेंज इन व्हॉल्यूम डीव्ही काढायचंय आपल्याला. आणि बल्क मॉड्युलस आपल्याला के दिलेला आहे 6.1 into 10 raised to 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर आता टेक्स्टबुक मध्ये माघारी या. तुम्ही सगळी सूत्र म्हणून लिहायला सांगितलेली होती. बल्क मॉड्युलसच्या सूत्रावरती या. काय आपलं बल्क मॉड्युलसचं सूत्र सांगा बरं मला. तुम्हाला जर भेटलं असेल. येस बल्क मॉड्युलस. व्हॉट इज दिस फॉर्म्युला? येस व्ही डीपी बाय डीव्ही. येस dp by dv. Yes. So K is equal to V dP by dV. काय काढायचं? चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याला डीव्ही काढायचंय. तर बघा ना व्ही दिलेला आहे. हा डीपी म्हणजेच प्रेशर दिलेला आहे आपल्याला. आणि के पण दिलाय. सगळंच दिलंय. नुसतं सूत्रामध्ये टाकून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे. इवन हे पण मीटर मध्ये दिलंय. हे पण न्यूटन मीटर. सगळे म्हणजे एसआय युनिट दिलेत. युनिट्स पण चेंज करायची कुठे काही गरज नाही. आता फक्त इथे जो डीव्ही काढायचे त्याला इकडे घ्या. मग डीव्हीचं सूत्र बनेल व्ही डीपी आणि के खाली येईल. बस मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेशन करा. आता इझिली कॅल्क्युलेशन कशी करायची मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. बघा इथे 10 raised to 7 आहे आणि इथे 10 raised to 10 आहे. म्हणजे इथे वरती 10 raised to 7 येणार आहे डीपी साठी. खाली येणार आहे 10 raised to 10. त्या 10च्या पॉवर पण इझिली कॅल्क्युलेट होण्यासारखे आहेत. आणि व्ही तर 0.31 तो इथे जो अंशामध्ये तो तर एकदम इझी वालाच फॅक्टर आहे. ठीक आहे. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट ठेवा. कॅल्क्युलेट करा आणि मला मग चेक करून सांगा की खरंच तुम्हाला ते आन्सर मिळते की नाही. ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन. हा हे केलं आपण. चला 6 गणित तरी झाली आपली 13 पैकी. Wire of mild steel has initial length and diameter extended to 6.3 where a certain force is applied to it. Young's modulus. Calculate the force applied. आत्ता वाला जो फॉर्म्युला जस्ट आपण केला होता ना. कोणता वाला फॉर्म्युला आपण केला मुलांना आता? हा यूज करताना फोर्स वाला यूज करताना आय मीन वर्क डन वाला फॉर्म्युला लोड इंटू एक्सटेन्शन. तर वाय आणि ह्याच्यामध्ये काय होता हे बघा. हा वाला फॉर्म्युला रे आता जस्ट आपण वापरला ना. हे बघा स्मॉल एल इज इक्वल टू FL अपॉन YA. चला हा क्वेश्चन मी इथे घेतेच. पटकन सांगते तुम्हाला. बघा काय काय दिलंय ह्याच्यामध्ये. इनिशियल लेंथ कॅपिटल. आपला फॉर्म्युला काय आहे? FL अपॉन YA.
तर एल दिलाय, एक्सटेंडेड बाय 0.6 मिलीमीटर म्हणजे छोटा एल पण दिलाय, यंग्स मॉड्युलस पण दिलाय, राईट. परत एक्सटेंडेड बाय 6.3. अच्छा, ही डायमीटर दिले 0.6. हा, डायमीटर दिले तर एरिया पण काढू शकता. एरियासाठी सूत्र काय आहे, पाय आर स्क्वेअर. डायमीटरचं अर्ध केलं तर हे तुम्हाला आर ची व्हॅल्यू भेटणार आहे 0.3, राईट. आणि काय काढायचंय, काय काढायचंय. अच्छा ठीक आहे, थांबा मला ना, दोघं पण गणित मिक्स झाली. अरे जा रे बाबा. येस, कॅल्क्युलेट फोर्स अप्लाइड. ते सगळंच आहे आपल्याकडे बघा. एरिया आहे, यंग्स मॉड्युलस आहे, फोर्स काढायचंय. स्ट्रेट अवे अगेन फॉर्म्युलाज मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, साईड ट्रान्सफर करा, स्ट्रेट अवे तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे. परत कंपोजिट वायर, इथे पण बघा टंगस्टन आणि स्टीलचा दिलेला आहे. सेम तोच यंग्स मॉड्युलस वाला फॉर्म्युला, एक्सटेन्शन वाला फॉर्म्युला आता जो वापरला तेच यूज करून ह्या दोन वायर साठी काढायचंय. मुलांनो ह्याला तुम्ही प्लीज ट्राय करा. आय वॉन्ट यू टू ट्राय. जिथे डोकं लावून येते का बघायचंय. परत इथे पण स्टील वायर हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया दिस, फोर्स एवढा लावलाय, स्ट्रेन लॅटरल स्ट्रेन एवढी दिलेली आहे. पॉइझन्स रेशो, पॉइझन्स रेशोचा फॉर्म्युला सिग्मा वाला फॉर्म्युला इथे स्ट्रेट अवे युज होतोय. हे पण स्ट्रेट फॉर्म्युलामध्ये टाकायचं. परत टेलिफोन वायर एवढी लॉंग आहे, तिच्या रेडियस स्ट्रेच केली, रेडियस दिलेली आहे आणि वाढवल्यावर तुम्ही बघताय 125 ची 125.25. दॅट मीन्स एक्सटेन्शन स्मॉल एल 0.25 मीटर झालंय. त्याच्यामध्ये फोर्स पण दिलाय. अगेन काय काढायचंय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस, वाय काढायचं. स्ट्रेट अवे आता जो फॉर्म्युला आपण वायचा यूज केला, अगेन तोच सेम टू सेम फॉर्म्युला. परत रबर बँड ओरिजिनली 30 सेंटीमीटर लॉंग इज स्ट्रेच टू लेंथ 32 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर वाढलं. व्हॉट इज द स्ट्रेन प्रोड्यूस, स्ट्रेनचा स्ट्रेट अवे फॉर्म्युला मुलांनो, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन म्हणजे 2/30, राईट. 2/30 म्हणजे किती होणार, 1/15. हा 1/15. मग त्याचं जे आन्सर येते ते बघा. पण हे सेंटीमीटर मध्ये ह्यांनी 10⁻² का टाकले, मीटर मध्ये कन्वर्ट केले म्हणून इथे -2 फॅक्टर आलेलं आहे. हे पण नुसतं रेसिप्रोकल काढून डिवाइड करायचे, सेम टू सेम आन्सर येईल. बघा ना 1/15 आलं ना, म्हणजे आपण 1 ला 15 ने भागणार, 15 सक्की 90, 15 सक्की 90, 15 सक्की 90, ते 100 होऊन. हे पण कोणती गणित आहे, ट्राय करा. त्याच्यानंतर ना, व्हॉट इज द स्ट्रेस इन वायर विच इज 50 मीटर लॉंग. आता स्ट्रेस विचारलाय आणि ह्या क्रॉस सेक्शनल एरिया. इफ द वायर बिअर्स लोड्स, हे आठवते तुम्हाला स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होता, एफ डिवायडेड बाय अप्लाइड फोर्स अपॉन काय होतं, हा अप्लाइड फोर्स अपॉन एरिया, असं काहीतरी फॉर्म्युला होता ना आपला स्ट्रेसचा. हो मॅम, फोर्स अपॉन पाय आर स्क्वेअर होतं लास्टला, एफ अपॉन mg वाला स्ट्रेसचा फॉर्म्युला. अप्लाइड फोर्स, हा हे बघा, हा वाला मी म्हणते, अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. सो अप्लाइड फोर्स अप्लाय येणार mg, डायरेक्ट फोर्सच दिलाय तर प्रश्नच येत नाही. आणि एरियासाठी येणार इथे पाय आर स्क्वेअर. हीच तुम्हाला काढायचे, स्ट्रेस काढायचे, तेच सांगितलेलं आहे तिथे. ठीक आहे. आता अरे खूप सोपी गणित आहेत रे ह्या चॅप्टरची. लास्ट, what is the strain in cable of original length 50 meter whose length increases by, सेम टू सेम. इथे जे गणित आहे ना, स्ट्रेन जी काढायची, हे बघा स्ट्रेन प्रोड्युस्ड, हे पण सिमिलर वालंच गणित आहे. तर हे पण ट्राय करा. तर आपली आता तुम्हाला कोणती कोणती मी गणित, हे एकच थोडस कठीण आहे 8वं गणित, बाकी सगळी इझी गणित आहेत. तरी पण ट्राय करा
आणि तुम्हाला काय येत नसेल ना कुठलं गणित, तर मला ते नेक्स्ट क्लासमध्ये नक्की विचारा मुलांनो. कळतंय? इझी आहे हा चॅप्टर, ह्याच्यामध्ये काही एवढं डिफिकल्ट काही नव्हतं. इझी आहे. किती मार्काला आहे आता हा मला माहिती नाही मुलांनो तुमच्या कॉलेजमध्ये, पण हा जेवढा पण मार्काला चॅप्टर असेल तुम्हाला त्याचे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. एवढा इझी आहे तो. राईट? थिअरी पण इझी आहे, क्वेश्चन आन्सर्स बाय हार्ट करायला, न्यूमेरिकल्स पण इझी आहे. ठीक आहे, चला. सो प्लीज आता एवढी उरलेली गणित तरी सोडवून टाकचाल का ग्रुपमध्ये? जयेश, ओम, भावेश, हो मॅम. कोण कोण टाकणार? प्रॉमिस करते खरंच, एवढी थोडीशीच 8व्या पासून 13व्या पर्यंत. सो किती गणित? 5च गणित सोडवायचे आहेत फक्त, आणि ती पण छोटी छोटी आहेत. कोण कोण टाकेल ग्रुपमध्ये प्रॉमिस? चला ठीक आहे, ओम आणि जयेश हो म्हणाले. ठीक आहे, चला आता क्लास संपूयात. आपण आता नेक्स्ट वीक मध्ये भेटूया. थिअरी वाल्या क्वेश्चन साठी, अच्छा भावेशने पण टाकले, ओके ग्रेट. सो थिअरी वाल्या क्वेश्चन साठी मुलांनो मी तुमच्या बरोबर एक लिंक शेअर करते युट्यूबची, किंवा नोट्स कुठून मिळाल्या? उज्ज्वलाने पण, ओके बेटा थँक्यू. तर ते मी शेअर करते, त्याला गो थ्रू करा. काही समजलं नाही ना तर मला विचारा त्या नोट्स मध्ये. हो मॅम. चला ठीक आहे, आपण क्लास संपूयात. माझा आता अजून एक क्लास आहे.